हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द समर्पण सिरीज ऑफ ज्ञानदीप अकॅडमी. तर बेसिकली आपण या सिरीजमध्ये आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस घेतो अलॉंग विथ कंटेंट, आन्सरचा अप्रोच शिकण्यासाठी. कारण जेव्हा आपल्याकडे त्या क्वेश्चनबद्दल पूर्णतः कंटेंट आहे, बुक्स आपण वाचलेत, आपला अभ्यास झालेला आहे, पण होतं असं की त्या 5 ते 7 मिनिटात तुम्हाला त्या क्वेश्चनशी रिलेटेड 100% डाटा रिप्रेझेंट नाही करायचा आहे. त्यातल्या फक्त ठळक काही गोष्टी, काही इम्पॉर्टंट फोकस पॉइंट्स तुम्हाला फॅक्च्युअली त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचे आहेत. सो दॅट इज आवर अटेम्प्ट दॅट वी विल बी एबल टू एनरिच युअर आन्सर रायटिंग स्किल्स. सो आज आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत रिगार्डिंग एन्शियंट हिस्ट्री. इट इज टॉकिंग अबाउट एन्शियंट आर्ट अँड हेरिटेज. तो प्रश्न आहे, PYQ आहे UPSCचा. सेफगार्डिंग इंडियन आर्ट हेरिटेज इज द नीड ऑफ द मोमेंट और नीड ऑफ द टाइम. आता हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, ह्याला तुम्हाला स्प्लिट वगैरे करून इंटिग्रेट करायची गरज नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सो तुम्हाला फॅक्च्युअल कंटेंट, त्यानंतर एक्झाम्पल्स आणि त्यानंतर बॅकग्राऊंड म्हणजे चॅलेंजेस काय काय आहेत. वाय इज आर्ट अँड हेरिटेज ओव्हरलुक्ड और वाय इट इज चॅलेंजिंग इन प्रेझेंट टाइम्स, त्याची एक बॅकग्राऊंड डिस्कस करायची आहे, राईट. सो वी विल अंडरस्टँड द अप्रोच टुवर्ड्स द आन्सर अँड देन वी विल गो टू द इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन पार्ट. तर या ठिकाणी लक्षात घ्या, पॉइंट्स टू मेन्शन म्हणजे या उत्तरात तुम्ही कुठले कुठले पॉइंट्स मेन्शन कराल, बरोबर. रॉयल्टी ऑफ इंडियन आर्ट हेरिटेज, इंडियन आर्ट हेरिटेजची वैशिष्ट्य आधी तुम्ही 1-2 लाईनीत स्पष्ट करू शकता. नॉट इन ब्रीफ इलॅबोरेट करायची गरज नाहीये, थोडक्यात पण प्रिसाइज वोकॅब्युलरी वापरून. त्यासोबत करंट रेफरन्स, रिस्पेक्ट अँड प्रायोरिटी अँड अटेम्प्ट्स टू प्रिझर्व इंडियन आर्ट. What are the government initiatives? What are the sponsoring organizations? What are the sectors which are concerning or which are paying special attention to preserving Indian art and heritage? त्याच्याशी रिलेटेड रेफरन्स किंवा ऍक्ट्स, अमेंडमेंट्स तुम्हाला तिथं मेन्शन करणं अपेक्षित आहे. लेजिस्लेटिव्ह बॅकग्राऊंड, आपल्या पॉलिटीमध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठले आर्टिकल्स आहेत का जे ह्या कन्झर्वेशन बद्दल बोलतात. ओके, फंडामेंटल ड्युटीज, फंडामेंटल राईट्स, त्याच्याशी रिलेटेड DPSP रिलेटेड आर्टिकल्स तुम्ही मेन्शन करू शकता. त्यासोबत प्रिसाइज एक्झाम्पल्स अँड सेफगार्डिंग मेजर्स म्हणजे हे जे चॅलेंजेस आहेत त्याला एक वे आउट आपण कसा किंवा सरकार कसा पॉइंट पुट फॉरवर्ड करू शकते. ठीक आहे. So now introduction, how can you introduce? Remember when you're writing introduction to your answer, it should गरजेचं नाहीये की तुम्ही खूप जास्त चांगली vocabulary किंवा खूप low vocabulary. If you're using moderate vocabulary, then also it's fine. But you have to make sure कि your introduction is portraying the meaning of the question. इंट्रोडक्शन मध्ये तुमच्या प्रश्नाचा सारांश रिफ्लेक्ट झाला पाहिजे. बाकी तुम्ही शब्द खूप हायफाय किंवा साधे वापरले तरी चालतील, फक्त एक्झामिनर पर्यंत त्याचा अर्थ पोहोचला पाहिजे. दॅट इज एक्झामिनर शुड गेट अ रिलीफ दॅट यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ द क्वेश्चन. हे लक्षात ठेवा. सो हाऊ कॅन यू इंट्रोड्यूस Indian art and heritage portraying essence of a culture and narratives of significant events and beliefs need eyes on its preservation and long existence. म्हणजे आपण 2-3 लाईन मध्येच सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट अँड हेरिटेज, त्याची वैशिष्ट्य आणि त्याला सरकारने त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे याची गरज, हे ह्या सगळ्या गोष्टी आपण 2-3 लाईनीत स्पष्ट केल्या, बरोबर. सो इन दिस वे यू कॅन इंट्रोड्यूस युअर आन्सर. त्यानंतर जेव्हा तुम्ही मेन बॉडी मेन्शन कराल, व्हेन यू विल राईट अबाउट द मेन बॉडी और मेन जिस्ट ऑफ द आन्सर, त्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स अपेक्षित आहे. तर सुरुवातीला तुम्ही एक फॅक्च्युअल बॅकग्राऊंड लिहिणार, त्यानंतर तुम्ही चॅलेंजेस लिहिणार, बिकॉज द क्वेश्चन इज डिमांडिंग अबाउट प्रिझर्वेशन ऑफ आर्ट अँड हेरिटेज. सो प्रिझर्वेशन आलं म्हणजेच काहीतरी चॅलेंजेस आहेत ज्याच्यामुळे प्रिझर्व करणं गरजेचं आहे. सो त्या चॅलेंजेस बद्दल लिहिणं तुम्हाला अपेक्षित आहे अँड देन यू कॅन कन्क्लूड. सो पहिल्या पॉइंट मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता allocating resources to restore and maintain heritage sites, monuments and artifacts, ensuring their long lasting conservation. बरोबर. रिसोर्स अलोकेशन, फंडिंग, स्पॉन्सरिंग ह्या सगळ्या गोष्टी वाढल्या पाहिजेत जेणेकरून प्रिझर्वेशन म्हणजे ह्या आर्ट अँड कल्चरचं आपलं प्रिझर्वेशन ॲक्युरेटली होणं शक्य होईल. त्याचसोबत आणि त्यात एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता, फॅक्च्युअल एक्झाम्पल लाईक द कोणार्क टेम्पल. गव्हर्नमेंट ऑनगोईंग कन्झर्वेशन एफर्ट्स तिथे चालू आहेत, फंडिंग चालू आहे बाय स्टेट गव्हर्नमेंट टू प्रिझर्व अँड एनरिच द सिग्निफिकन्स अँड रॉयल्टी अँड द हेरिटेज ऑफ कोणार्क सन टेम्पल, बरोबर. त्यासोबत आर्ट अँड हेरिटेज एन्श्योर्स कंटिन्युइटी अँड कनेक्शन to the cultural grounds, fostering, that is developing or nurturing the development of new art forms. म्हणजे जर मूळ आपलं प्रिझर्व केलं आपण, तर त्यातून शिकवणी घेऊन, त्यातून इंटरप्रेट करून, त्याला रिस्ट्रक्चर करून नवीन आर्ट फॉर्म्स इव्हॉल्व्ह होऊ शकतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, राईट. दिस इज स्टेटेड इन सेकंड पॉइंट.
नाउ इन नेक्स्ट पॉइंट यू आर गोइंग टू मेन्शन अबाउट चॅलेंजेस. आता हे चॅलेंजेस तुम्ही पॉइंट वाईज किंवा पाय चार्ट फॉर्म मध्ये पण आन्सर मध्ये मेन्शन करू शकता. तर चॅलेंजेस कोणते कोणते मेन्शन केले जाऊ शकतात या आन्सर मध्ये. सो फर्स्ट कॅन बी पॉवर प्रोजेक्ट्स ambitions. Power project ambitions. Second point, what can you mention in the answer? Second point can be increasing urbanization. Third point can be unregulated tourism. त्यासोबत अजून कोणते कोणते पॉइंट या ठिकाणी तुम्ही कोरिलेट करू शकता. व्हॉट आर द पॉइंट्स? लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट, lack of investment for security purposes, for security and other purposes. सो आता पॉवर प्रोजेक्ट ambitions हा पाय चार्ट म्हणजे तुम्ही मेन्शन केल्यानंतर, रिप्रेझेंट केल्यानंतर एका लाईनीत प्रत्येक पॉइंटला तुम्ही एक्सप्लेन करू शकता. कसं बघा, पॉवर प्रोजेक्ट ambitions म्हणजे जे इन्क्रीजिंग ambitions आहेत इंडियाचे, ग्लोबली बाकी म्हणजे इंडियामधल्या वेगळ्या स्टेट्सचे. दे वॉन्ट टू हॅव हायड्रो पॉवर प्लांट्स, दे वॉन्ट टू हॅव थर्मल पॉवर प्लांट्स. मग त्यासाठी जी स्पेस लागणार आहे त्याच्यासाठी खूप लँड क्लिअरन्स होत आहे, राईट. सो त्यासाठी जे म्हणजे खूप जास्त जुने मॉन्युमेंट्स आहेत किंवा हेरिटेज प्लेसेस आहेत, दे आर वॉन्ड आउट इलिगली ऑल्सो समटाइम्स, राईट. सो पॉवर प्रोजेक्ट ambitions इज कॉजिंग अ थ्रेट. त्यासोबत जे या पॉवर प्रोजेक्ट प्लांट्स पासून जे इफ्लुएंट्स किंवा जे पोल्युटंट्स एमिट होतात, बरोबर, ते बऱ्याच मॉन्युमेंट्सला डिग्रेड करत आहेत. ओके, द पोल्युटंट गॅसेस लाईक सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड. त्यासोबत इन्क्रीजिंग अर्बनायझेशनमुळे, इन्क्रीजिंग सेटलमेंट्समुळे खूप जास्त इलिगल क्लिअरन्स ऑफ लँड और इलिगल डिस्ट्रक्शन ऑफ हेरिटेज साइट्स घडताना दिसतंय. त्यासोबत अनरेग्युलेटेड टुरिझम रेग्युलेट करण्यासाठी किंवा टुरिस्ट लोकेशन्स वरती स्ट्रिंजंट लॉज आणि रेग्युलेशन्स नसल्यामुळे तिथे वेस्ट मॅनेजमेंट इफेक्टिव्हली दिसत नाही आपल्याला. टुरिस्ट जे येतात ते तिथल्या एन्व्हायरमेंटला, इकॉलॉजीला किंवा तिथल्या परिसराला एक्सप्लॉइट करून जातात. ओके, दे स्प्रेड डस्ट अँड लिटर देअर, प्लास्टिक बॉटल्स अँड ऑल. त्यासोबत लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादं म्युझियम एखाद्याला प्रिझर्व्ह करायचंय किंवा स्पॉन्सर करायचंय, त्यासाठी सरकारने जे इन्सेंटिव्ह दिले पाहिजेत ते तितकेशा प्रमाणात दिसून येत नाहीये. सो द गव्हर्नमेंट इन्सेंटिव्ह और इन्व्हेस्टमेंट इन दिस सेक्टर इन प्रिझर्विंग आर्ट अँड कल्चर नीड्स स्पेशल अटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट और नीड्स स्पेशल अटेन्शन ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री. ठीक आहे. सो हे सगळे पॉइंट्स तुम्ही मेन्शन केल्यानंतर यू कॅन कन्क्लूड युअर आन्सर बाय स्टेटिंग दॅट hence Indian art and heritage along with stringent legislation by government needs acknowledgement, that is recognition, बरोबर, recognition किंवा respect म्हणा किंवा त्याला महत्त्व देणं म्हणा, and efforts of masses, that is people, to have their persistent existence. persistent म्हणजे कायमस्वरूपी. म्हणजे जर आपल्याला आपलं रिच आर्ट अँड कल्चर आपल्या भवितव्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी प्रिझर्व्ह करून ठेवायचंय फॉर लॉंग लास्टिंग पिरियड, फॉर लॉंग लास्टिंग एराज, वी नीड टू एक्नॉलेज इट as well as government needs to have some special schemes and also investment and fundings to do so. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही म्हणजे पहिल्यांदा पुटफोर्थ केले फॅक्च्युअल पॉइंट्स, त्यानंतर पुटफोर्थ केले एक्झाम्पल्स, त्यानंतर यू टॉक्ट अबाउट द चॅलेंजेस अँड देन यू कॅन कन्क्लूड बाय सेइंग दॅट प्रिझर्वेशनसाठी फक्त सरकारची जबाबदारी नसून ती कॉमन लोकांची पण जबाबदारी आहे, राईट. सो इन दिस वे यू कॅन इंटिग्रेट अँड कन्क्लूड युअर आन्सर. थँक्यू.